In previous video we see the what is cell wall and what is the structure of cell wall. Now we see the new content or new component or organelle in the cell. It is a plasma membrane. Plasma membrane is also known as biomembrane or cell membrane. Plasma membrane is also known as a biomembrane and cell membrane. Plasma membrane जो काही आउटर आपण बघितलेला आहे यूकॅरियोटिक सेलमध्ये हा फक्त आउटर लेअरमध्ये फक्त ॲनिमल सेलमध्ये आढळतो आणि प्लांट सेलमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आउटसाइडला आपण सेल वॉल बघतो, बरोबर आहे. आणि सेल वॉल आपण स्टडी केले तर त्याच्या इनर साइडचा पार्ट म्हणजेच प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन काय आहे तर जनरली प्लाझ्मा मेम्ब्रेन इज ए थिन क्वासी-फ्लुइड सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ओके, हा थिन मेम्ब्रेन आहे कारण की सिंगल स्ट्रक्चर आपण बघितलेले आणि हा सर्वात थिन स्ट्रक्चर आहे. क्वासिफाइड मीन्स इट इज नॉट अ सॉलिड और नॉट अ लिक्विड, जस्ट लाइक अ सेमी सॉलिड जेली लाइक स्ट्रक्चर. क्वासिफाइड अँड सेमी परमिएबल, यालाच आपण सेलेक्टिवली परमिएबल सुद्धा म्हणू शकतो. सेलेक्टिवली परमिएबल मेम्ब्रेन. सेमी परमिएबल किंवा सेलेक्टिवली परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे काय तर फक्त तो काहीच पार्ट जो काही सिलेक्ट केलेले पार्टिकल्स आहेत तेच इनसाइडला येऊ दे पाठवेल किंवा इनसाइडला जे असणारे सिलेक्ट केलेले पार्टिकल्स असतील तेच आउटसाइडला पाठवेल. म्हणजे काय तर जर समजा हा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, जनरली हा पूर्णपणे ओपन नसतो तर काही ठिकाणी पोर लाईक स्ट्रक्चर आपल्याला इथे दिसतं. याचा अर्थ काय होतो तर फक्त काहीच पार्टिकल, जर समजा हा सेलचा इनर साइड आहे आणि हा सेलचा आउटर साइड आहे, जर इनसाइडला काही पार्टिकल्स पाठवायचे असतील तर काही जर समजा असे पार्टिकल्स आहेत, ओके, तर हा जो पोर आहे याची जी साईज आहे त्याच्यानुसारच तो पार्टिकल इनसाइडला घेईल. काही काही मेम्ब्रेन जे असतात, तीन टाईपचे मेम्ब्रेन असतात, एक सेमी परमिएबल, एक इम्परमिएबल आणि एक परमिएबल. तीन टाईपमध्ये जनरली मेम्ब्रेन्स असतात. परमिएबल मेम्ब्रेन, सेमी परमिएबल मेम्ब्रेन, सेमी परमिएबल मेम्ब्रेन अँड इम्परमिएबल मेम्ब्रेन. परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे काय तर असाच प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा असा मेम्ब्रेन जे की सगळेच पार्टिकल इनसाइडला डायरेक्टली जाऊ शकतात. म्हणजे काय जर इथे असणारे लार्ज स्मॉल सगळे जे पार्टिकल्स आहेत ते डायरेक्टली मेम्ब्रेनच्या इनसाइड जाऊ शकतात. याला आपण काय म्हणतो परमिएबल मेम्ब्रेन. सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे काय तर जे काही पोर्सची साईज आहे तेच साईजचे पार्टिकल्स हे इनसाइड जातील, पण जे काही त्याच्या साईजपेक्षा जास्त साईजचे असतील, म्हणजे जर पोरची साईज ही आहे म्हणजे ही जे काही छोटे पार्टिकल्स आपल्याला दिसत आहेत तेच फक्त इनसाइडला जाऊ शकतील. हे जे लार्ज पार्टिकल्स आहेत पोरच्या साईजपेक्षा यांची साईज कशी आहे लार्ज आहे म्हणून हे इनसाइडला जाऊ शकणार नाहीत. म्हणजे काय तर हा जो मेम्ब्रेन आहे तो सिलेक्ट करतो की कोणते पार्टिकल्स हे इनसाइड घ्यायचे आणि कोणते पार्टिकल्स इनसाइड घ्यायचे नाहीत. म्हणून याला आपण म्हणतो सेलेक्टिवली परमिएबल किंवा सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आणि थर्ड वन इम्परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे काय तर असा मेम्ब्रेन जो की पूर्णपणे सॉलिड असतो, ज्याच्यामध्ये कोणताच पार्टिकल लार्ज असो स्मॉल असो कोणतेही पार्टिकल्स हे इनसाइड येत नाहीत किंवा आउटसाइड जात नाहीत. जसं की वॉल, आपण वॉलमधून पास करू शकतो का नाही, तर जसे की एक पार्टिशन असतं ज्याच्या थ्रू ते काय होऊ शकत नाहीत पास होऊ शकत नाहीत, त्याला आपण काय म्हणतो इम्परमिएबल मेम्ब्रेन. तर सेमी परमिएबल किंवा सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन हा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये फक्त सिलेक्टिव्ह पार्टिकल्स हे इनसाइड येऊ शकतात किंवा आउटसाइड जाऊ शकतात. ओके, त्याचबरोबर हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याची जर थिकनेस आपण बघितली
जर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली जर त्याला ऑब्झर्व केलं तर त्याची थिकनेस ही अबाउट 75 एंगस्ट्रॉम युनिट आहे. ओके, जर साईज जर बघितली तर ती 7 to 10 एंगस्ट्रॉम युनिट आहे. ओके, म्हणूनच आपण त्याला थिन म्हणलेलं आहे. तर हा थिन आहे. थिकनेस ही मोस्ट इम्पॉर्टंट, कारण की इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली जेव्हा जर बघितलं तर प्लाझ्मा मेम्ब्रेनची थिकनेस ही 75 एंगस्ट्रॉम युनिट असते. त्याचबरोबर हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे तो 2 कंपोनंट्सपासून बनलेला आहे, एक प्रोटीन आणि दुसरा लिपिड. ओके, तर याच्यामध्ये प्रोटीनची एक लेअर आहे आणि लिपिडची बायलेअर आहे, बायलेअर्स ऑफ लिपिड मॉलिक्यूल. तर टोटल हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे तो ट्रायलॅमिनार आहे. ट्रायलॅमिनार मीन्स 3, लॅमिनार मीन्स लेयर्स. ओके, 3 लेयर्ड स्ट्रक्चर आहे. आणि हा जो ट्रायलॅमिनार स्ट्रक्चर आहे जनरली या 3 याच्यामध्ये एक जी लेयर आहे ती प्रोटीनची आहे आणि सेकंड जी लेयर 2 जी लेयर्स आहेत त्या लिपिडच्या आहेत. ओके, तर हा ट्रायलॅमिनार आहे. तर याच्यामध्ये प्रोटीन आणि लिपिड जे आहेत त्यांची अरेंजमेंट कशी आहे ती पाहूयात. तर प्रोटीन जो आहे प्रोटीन जो आहे तो ग्लोब्युलर प्रोटीन आहे. तो 2 टाईपमध्ये आपल्याला आढळतो, एक एक्सट्रेन्सिक प्रोटीन आणि दुसरा इंट्रेन्सिक प्रोटीन. इंट्रेन्सिक प्रोटीन. आणि हा जो इंट्रेन्सिक प्रोटीन आहे, आता या 2 मध्ये एक्सट्रेन्सिक मीन्स आउटर साइड, इन मीन्स इनर साइड. ओके, तर एक्सट्रेन्सिक प्रोटीन हे आउटर साइडनी अटॅच असतात आणि इंट्रेन्सिक प्रोटीन हे इन साइडनी असतात. एकतर पूर्णपणे डीपली इम्बेडेड असतात किंवा काही पेरिफेरल पार्ट्सला सुद्धा इम्बेडेड असतात. ओके, त्याच्यानंतर आहे लिपिड. जनरली लिपिड कोणते असतात तर फॉस्फोलिपिड्स असतात. फॉस्फोलिपिड्स असतात. आणि हा जो लिपिड आहे याच्यामध्ये 2 पार्ट्स आहेत, जनरली हेड आणि 2 टेल्स असं फॉर्मेशन लिपिडचं आहे. तर हा जो हेड आहे तो आहे हायड्रोफिलिक हेड किंवाच पोलार हेड. लिपिडचा जो पार्ट आहे जनरली 2 पार्ट्सपासून बनलेला आहे, एक हेड पार्ट आणि टेल पार्ट. ओके, हा जो आहे तो हेड आणि 2 टेल्स. तर याच्यामध्ये हेड जो आहे तो हायड्रोफिलिक आहे आणि टेल जो आहे तो हायड्रोफोबिक आहे. हायड्रोफोबिक किंवाच नॉन पोलार हेड्स टेल्स. ओके, तर प्रोटीन बघितलं, एक्सट्रेन्सिक किंवा इंट्रेन्सिक असतात. एक्सट्रेन्सिक मीन्स आउटर साईडला, इंट्रेन्सिक मीन्स इन साईडला. लिपिड जर बघितलं तर लिपिडचं जनरली स्ट्रक्चर कसं आहे तर हेड आणि टेलचं स्ट्रक्चर आहे, 1 हेड अँड 2 टेल्स. तर हेड जो आहे तो हायड्रोफिलिक आहे, ज्यालाच आपण पोलार हेड सुद्धा म्हणू शकतो, हायड्रोफिलिक आहे. आणि टेल जो आहे तो हायड्रोफोबिक आहे. ओके, तर हे जे लिपिड स्ट्रक्चर आहे ते ट्रायलॅमिनार स्ट्रक्चर आहे, 3 लेअरपासून बनलेलं आहे. आणि हे जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये प्रोटीन आणि लिपिड यांचा रेशो बघितला जातो. प्रत्येक सेलमध्ये जो काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, डिफरंट सेलमध्ये जो काही रेशो आहे तो व्हॅरी आहे. ओके, तर प्रत्येक सेलच्या नुसार त्याची जी काही रेशो आहे तो चेंज होत राहतो. तुम्हाला फॉर एक्झाम्पल RBC सेल्स इन ह्युमन बॉडी, RBC सेल्समध्ये जो प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो त्याच्यामध्ये 52% प्रोटीन्स असतात तर 40% लिपिड्स असतात. तर हा रेशो आहे. तर प्रोटीन आणि लिपिड यांचा जो रेशो आहे तो प्रत्येक सेलसाठी वेगवेगळा आहे, कॉमन असा कोणताच त्यांचा रेशो नाही. तर आता हे जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे याचा जो इंट्रोडक्टरी पार्ट आपण बघितलेलाच आहे. तर हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे हे जे स्ट्रक्चर आहे जनरली सेलमध्ये
ते जे स्ट्रक्चर आहे इंट्रासेल्युलरिक आणि एक्स्ट्रासेल्युलरिक अशा दोन टाईप्समध्ये आहे. एक्स्ट्रासेल्युलर जो आहे तो आउटर साईडचा, म्हणजे जसं की सेलमध्ये सायटोप्लाझममध्ये जे काही ऑर्गॅनल्स असतात त्यांचा जो मेम्ब्रेन आहे त्याच्याशी ऑक्युपाईड असतो इंट्रासेंट्रिकली. आणि एक्स्ट्रासेंट्रिक म्हणजे प्रोटोप्लास्टची फॉर्मेशन असतं. तर हे जे स्ट्रक्चर आहे ते आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपण पाहूया. तर प्लाझ्मा मेम्ब्रेनचं जे काही जनरल स्ट्रक्चर आहे ते आपण बघणार आहोत. याच्यामध्ये मेन जो स्ट्रक्चर आहे त्याचं नाव आहे फ्लुइड मोझाईक मॉडेल. फ्लुइड मोझाईक मॉडेल हे जनरली ॲक्सेप्टेड आहे. सगळ्याच जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन्स आहेत त्याचे खूप सारे स्ट्रक्चर्स किंवा मॉडेल्स आपल्यासमोर आहेत, पण त्याच्यामधला हा जो फ्लुइड मोझाईक मॉडेल आहे तो जनरली ॲक्सेप्टेड आहे. युनिट मेम्ब्रेन मॉडेल आहे, सँडविच मॉडेल आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त सर्वांनी ॲक्सेप्टेड केलेला फ्लुइड मोझाईक मॉडेल आहे. तर फ्लुइड मोझाईक मॉडेल सिंगर अँड निकोलसन या दोन सायंटिस्टनी 1972 मध्ये हा मॉडेल दाखवलेला आहे. तर हा जो डिस्क्राईब केलेला मॉडेल आहे, दोन सायंटिस्ट आहेत सिंगर अँड निकोलसन इन 1972. तर यांनी जे काही सांगितले त्याच्यामध्ये यांनी काढलेला जो मॉडेल आहे, तर जनरली जे काही लिपिड्स मॉलिक्युल्स आहेत, लिपिड मॉलिक्युल्समध्ये वन हेड टू टेल्स अशी अरेंजमेंट केलेली आहे. पण हेड्स जे आहेत ते अपोजिट टू इच अदर आहेत आणि हेड्स जे आहेत तो फेस टू इच अदर आहेत. ओके, आता इकडे लक्ष द्या. हे जो मॉडेल आहे याच्यामध्ये त्यांनी लिपिडची दोन लेयर्स दाखवलेत, लिपिड बायलेयर, फॉस्फोलिपिड बायलेयर. ओके, दोन लेयर्स दाखवलेत. याच्यामध्ये हेड जो आहे, दोन लिपिड बायलेयरमध्ये दोन्हीचे जे हेड्स आहेत अपोजिट टू इच अदर आहेत आणि टेल जे आहेत ते फेस टू इच अदर आहेत. ओके, तर ते एकमेकाकडे फेस टुगेदर करतात, पण हेड्स जे आहेत ते अवे फॉर्म आहेत. तर याच्यामध्ये ही बायलेयर आहे लिपिडची. पण आपण म्हणलंय की प्लाझ्मा मेम्ब्रेन हा दोन कंटेंटपासून बनलेला आहे, एक लिपिड आणि दुसरा प्रोटीन. तर लिपिडमध्ये बायलेयर आहे आणि त्याचबरोबर दोन टाईपचे प्रोटीन्स आपल्याला आढळतात, एक इंट्रेन्सिक प्रोटीन आणि सेकंड वन एक्स्ट्रेन्सिक प्रोटीन. तर एक्स्ट्रेन्सिक प्रोटीन जे आहेत ते आउटर साईडला अटॅच असतात. ओके, पण हे झाले एक्स्ट्रेन्सिक प्रोटीन. इंट्रेन्सिक प्रोटीन जे आहेत ते जनरली पूर्णपणे इम्बेडेड असतील किंवा काही ठिकाणी फक्त थोड्या पार्ट्सपर्यंतच ते काय आहेत, ऑक्युपाईड आहेत, इम्बेडेड आहेत. ओके, तर याच्यामध्ये जर बघितलं तर हा जो पार्ट आहे तो आहे एक्सेंट्रिक प्रोटीन, हा सुद्धा एक्सेंट्रिक प्रोटीन, आणि हे जे दोन आहेत ते लिपिड बायलेयर, फॉस्फोलिपिड बायलेयर. ओके, आणि त्याचबरोबर हा जो आहे तो सुद्धा इंट्रेन्सिक प्रोटीन आहे आणि हा सुद्धा इंट्रेन्सिक प्रोटीन आहे. हा पूर्णपणे दोन्ही लेयरच्या मधून इम्बेडेड झालेला आहे आणि हा जो आहे तो पेरिफेरली पार्शियली इम्बेडेड झालेला आहे. ओके, तर याच्यामध्ये जर बघितलं तर हा जो पार्ट आहे एक्स्ट्रेन्सिक प्रोटीन आणि हा आउटर साईडचा, हा पूर्णपणे पेरिफेरलला असतो, आउटर साईडला असतो, म्हणून याला पेरिफेरल मेम्ब्रेन प्रोटीन सुद्धा म्हणतात. आणि इंट्रेन्सिक प्रोटीन हा इनसाइडला आहे म्हणून याला आपण इंटेग्रल मेम्ब्रेन प्रोटीन सुद्धा म्हणतो. ओके, तर हा जो आहे तो फ्लुइड मोझाईक मॉडेल आहे. पण याच्यामध्ये जनरली ज्यावेळेस आपण पाहतो हा जो आहे तो हेड आणि हा टेल.
हेड जो आहे तो हायड्रोफिलिक आहे किंवा पोलार हेड आहे. ओके. आणि टेल जो आहे तो हायड्रोफोबिक आहे. तर हा जो मेम्ब्रेन आहे जनरली याच्यामध्ये 2 टाईपचे सबस्टन्सेस हे पास आउट होतात. एक फॅट सोल्युबल अँड वॉटर सोल्युबल. ओके. फॅट सोल्युबल आणि वॉटर सोल्युबल जे मिनरल्स आहेत किंवा कंटेंट्स आहेत, ज्यावेळेस वॉटर सोल्युबल कंटेंट्स असतील ते डायरेक्टली इंट्रेन्सिक प्रोटीनमधून पास आउट होतात, अदर कुठूनच होत नाहीत, फक्त इंट्रेन्सिक प्रोटीनमधून पास आउट होतात. आणि फॅट सोल्युबल जे आहेत ते फॅट सोल्युबल जनरली लिपिड बायलेयर्समधून पास आउट होतात. वॉटर सोल्युबल इथून का होत नाहीत, कारण की वॉटर सोल्युबल जे आहेत फॉस्फोलिपिडच्या बायलेयरमधून पास आउट होत नाहीत, कारण की इथे काय आहे, हायड्रोफोबिक पार्ट असल्यामुळे, टेल असल्यामुळे ते जनरली तिथून पास आउट होत नाहीत. तर हा जो स्ट्रक्चर आहे हा फ्लुइड मोझाईक मॉडेल आहे. आता या मेम्ब्रेनमधून किंवा या मॉडेल थ्रू जे काही ट्रान्सपोर्टेशन होतं ते ट्रान्सपोर्टेशन आपण पाहणार आहोत. तर प्लाझ्मा मेम्ब्रेनमधून ट्रान्सपोर्टेशन कसं होतं ते आपल्याला पाहायचं आहे. तर ट्रान्सपोर्ट ऑफ molecules across plasma membrane. तर याच्यामध्ये जे काही ट्रान्सपोर्टेशन आहे ते जनरली 2 टाईपचं आहे. एक पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आणि एक ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट जनरली पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये एनर्जीची गरज नाही आहे, नो एनर्जी यूज. आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये एनर्जीची गरज आहे आणि ती पण एनर्जी ATP फॉर्ममध्ये लागते. आता एनर्जी लागत नाही किंवा एनर्जी लागते कशासाठी, तर पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये जनरली जे काही ट्रान्सपोर्टेशन होतं त्याचं मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स फ्रॉम हायर ग्रेडियंट टू लोअर ग्रेडियंट, हायर टू लोअर ग्रेडियंट थ्रू याचं ट्रान्सपोर्टेशन होतं. फॉर एक्झाम्पल जर आपण डोंगर माथ्यावर असलो किंवा फॉर एक्झाम्पल आपण जर घसरगुंडी जर पकडली, ओके, फॉर एक्झाम्पल जर इथे आपण असतो त्यावेळेस आपल्याला खाली येण्यासाठी एनर्जीची गरज लागते का, नाही, कारण की इथून जर आपण बसलो तर डायरेक्ट खाली येतो. ओके, म्हणजे इथे एनर्जीची गरज नाही. तसंच ज्यावेळेस प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये ट्रान्सपोर्टेशन होतं हायर टू लोअर थ्रू, त्यावेळेस काय होतं तर हा जो काही येणारा मॉलिक्यूल आहे तो डायरेक्ट हायरपासून लोअरपर्यंत डायरेक्ट येऊ शकतो विदाऊट यूज ऑफ एनर्जी. पण ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये काय होतं तर जनरली जे काही ट्रान्सपोर्टेशन आहे त्याच्यामध्ये लोअरपासून हायरकडे किंवा यालाच तुम्ही म्हणू शकता अगेन्स्ट मॉलिक्युलर ग्रेडियंट. ओके, जे काही ग्रेडियंटची मूवमेंट जनरली हायर टू लोअरच असते त्याच्या अपोजिटमध्ये हा मूव होतोय. तर ज्यावेळेस आपल्याला लोअर टू हायर जायचं असतं त्यावेळेस जर समजा आपण इथे असून आपल्याला डोंगर माथ्यावरती जायचं आहे तर आपल्याला काय इथून इथे जाण्यासाठी एनर्जीची गरज आहे, बरोबर आहे. म्हणजे जर समजा तुम्ही उपवासी असाल किंवा तुम्ही खूप भुकेले असाल त्यावेळेस तुम्हाला म्हणलं की डोंगर माथा चढायचं आहे तर तुम्ही चढू शकता का, नाही. तर त्याच्यासाठी कशाची गरज आहे, एनर्जीची गरज आहे. ज्यावेळेस आपण लोअर टू हायर जातो त्यावेळेस आपल्याला एनर्जीची गरज लागते. तसंच ज्यावेळेस ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट होतं प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये त्यावेळेस सुद्धा ज्यावेळेस हायर ग्रेडियंट टू लोअर टू हायर ग्रेडियंट जायचं असतं त्यावेळेस इथे सुद्धा ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये कशाची गरज भासते, एनर्जीची. आणि ती एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये आहे तर ATP फॉर्ममध्ये आहे.
तर याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये सोडियम पोटॅशियम. जनरली याच्यामध्ये तुम्ही फॅट सॉल्युबल किंवा वॉटर सॉल्युबलचं आपण कंटेंट बघितलं, त्याच्या थ्रू ऑस्मॉसिस, डिफ्युजन या 2 प्रोसेस थ्रू किंवा अदर प्रोसेस थ्रू तुम्ही काय करू शकता, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट हा सहजपणे ऑब्झर्व करू शकता, कारण की ऑस्मोसिस अँड डिफ्युजनमध्ये सुद्धा हायर टू लोवरच असतं. तर हा झाला पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, ज्याच्यामध्ये आपल्याला एनर्जीची बिलकुल गरज नाही आहे. आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये मात्र आपल्याला एनर्जीची गरज असते. याच्यासाठी आपण ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये आपण एक्झाम्पल बघणार आहोत सोडियम पोटॅशियम पंप. तर याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल आहे सोडियम पोटॅशियम पंपबद्दल. तर काय होतं नेमकं सोडियम पोटॅशियम पंपमध्ये, तर हा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, हा इंट्रिन्सिक प्रोटीन समजा. ओके, तर जे काही 1 मॉलिक्यूल ऑफ ATP याचं डिजनरेशन होतं आणि आपल्याला ADP आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट फॉर्ममध्ये भेटतो. हा जो 1 मॉलिक्यूल ऑफ ATP आहे आणि 1 मॉलिक्यूल ऑफ प्रोटीन आहे, तर 1 मॉलिक्यूल ऑफ ATP ज्यावेळेस डिजनरेट होते त्यावेळेस 3 मॉलिक्यूल्स ऑफ सोडियम हे आउटसाईडला जातात आणि 2 मॉलिक्यूल्स ऑफ पोटॅशियम इनसाईडला येतात. तर एक ATP मॉलिक्यूल आणि एक प्रोटीन मॉलिक्यूल याच्या प्रेझेन्समध्ये काय होतं, तर 3 सोडियम मॉलिक्यूल्स हे आउटसाईड जातात आणि 2 पोटॅशियम मॉलिक्यूल्स हे इनसाईड येतात. आणि यांचा जो नंबर आहे तो फिक्स आहे, तो चेंज होत नाही. आणि याच्या थ्रू म्हणजेच ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये ज्यावेळेस सोडियम आणि पोटॅशियमचं एक्सचेंज होतं त्यावेळेस गरज कशाची असते, तर ATPची 1 मॉलिक्यूल ऑफ ATP आणि 1 मॉलिक्यूल ऑफ इंट्रिन्सिक किंवा कोणताही प्रोटीन हा चालतो. तर हे आहे फ्लुइड मोझाईक मॉडेलमध्ये, त्याच्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये होणारा ट्रान्सपोर्टेशन. तर आपण पण सेल वॉल बघितला, त्याच्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन बघितला. आता आपण बघणार आहोत सायटोप्लाझम. जनरली सायटोप्लाझम काय आहे, तर आपण ज्यावेळेस सेल काढतो, सेलमध्ये आपण न्यूक्लियस काढतो, बरोबर आहे. तर हा आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि हा आहे न्यूक्लियर मेम्ब्रेन. तर न्यूक्लियर मेम्ब्रेनपासून ते प्लाझ्मा मेम्ब्रेनपर्यंत जो काही स्पेस आहे, ज्याच्यामध्ये जे काही फ्लुइड आहे त्याला आपण काय म्हणतो, सायटोप्लाझम. तर जनरली सायटोप्लाझम कुठे इन्क्लुडेड असतो, तर न्यूक्लियर मेम्ब्रेनपासून ते प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये असणारा जो स्पेस आहे त्याच्यामध्ये जे काही फ्लुइड लाईक सबस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, सायटोप्लाझम. तर जनरली हा जो सायटोप्लाझम आहे तो कशापासून बनलेला आहे किंवा सायटोप्लाझममध्ये काय काय असतं, तर जनरली सायटोप्लाझममध्ये ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस किंवा मटेरियल्स असतात. तर ऑर्गॅनिक फॉर एक्झाम्पल अमायनो ॲसिड्स, न्यूक्लिओटाइड्स, ओके. त्याच्यानंतर इनऑर्गॅनिकमध्ये काय काय असतं, जसं की वॉटर आहे, मिनरल्स आहेत, एन्झाईम्स आहेत, वेस्ट मटेरियल आहे. ओके, तर जनरली हे सगळे मिळून हा जो फ्लुइड लाईक सबस्टन्स आहे त्याच्यामध्ये हे सगळेच असतात, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. तर सायटोप्लाझम जनरली ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्सेसपासून बनलेला आहे. पण जनरली ज्यावेळेस याची मूवमेंट होते सायटोप्लाझमची, त्यावेळेस जर समजा आपण प्लांट सेल घेतला तर प्लांट सेलमध्ये आपल्याला माहीत आहे की सर्वात मोठा एक व्हॅक्यूल असतो, बरोबर आहे. पण ज्यावेळेस मूवमेंट होते सायटोप्लाझम जो की आहे हा जर न्यूक्लियस आहे, ओके, तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सायटोप्लाझमची मूवमेंट ही युनिडायरेक्शनल असते. ज्यावेळेस एखादा पार्ट हा किंवा ऑर्गॅनल हा जर लार्ज साईजचा असेल त्यावेळेस त्याची मूवमेंट ही 1 डायरेक्शनल असेल. आणि जर समजा आपण ॲनिमल सेल घेतला, हा न्यूक्लियस, याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया, याच्यामध्ये व्हॅक्यूल्स, गोल्गी कॉम्प्लेक्स, ओके. जर असे काही आपण लायसोझोम असे जे काही ऑर्गॅनल्स असतील त्यावेळेस मात्र सायटोप्लाझम जो आहे तो प्रत्येकाच्या डायरेक्शनलनुसार आपली मूवमेंट करतो.
तर ही जी काही मूवमेंट आहे, जर ऑर्गॅनल मोठा असेल तर तो युनिडायरेक्शनल मूवमेंट करतोय, आणि ज्यावेळेस खूप सारे ऑर्गॅनल्स इन्क्लुडेड असतील त्यावेळेस मात्र तो काय करतोय तर मल्टी डायरेक्शनलमध्ये मूवमेंट करतोय. ही जी मूवमेंट आहे, स्ट्रीमिंग मूवमेंट आहे, त्याला काय म्हणतात? सायक्लोसिस. सायक्लोसिस मीन्स काय तर सायटोप्लाझमचं मूवमेंट, तो कसा मूव्ह होतोय किंवा ट्रान्सपोर्ट कसा होतोय. तर ज्यावेळेस त्याची मूवमेंट होते, जर लार्ज असतील तर युनिडायरेक्शनल होते, आणि खूप सारे ऑर्गॅनल्स असतील तर ती मल्टी डायरेक्शनल असते. तर त्याचबरोबर जो सायटोप्लाझम आहे, ज्यावेळेस मेटाबॉलिझम किंवा अदर ॲक्टिव्हिटीज होतात, फॉर एक्झाम्पल जसं की ग्लायकोलिसिस, अशा ज्या काही सायकल्स आहेत, ज्यावेळेस मेटाबॉलिझम किंवा अशा सायकल्स होतील त्यावेळेस काय होतं तर सायटोप्लाझम हा रॉ मटेरियल म्हणून यूज केला जातो. सेलमध्ये ज्यावेळेस कोणतीही मेटाबॉलिझम ॲक्टिव्हिटी होते त्यावेळेस सायटोप्लाझम हा रॉ मटेरियल म्हणून यूज केला जातो. पण आणखीन एक मेन फंक्शन म्हणजे ज्यावेळेस सेलमध्ये अदर ऑर्गॅनल्स असतात, जसं की मायटोकॉन्ड्रिया आहे, क्लोरोप्लास्ट आहे, किंवा गोल्गी कॉम्प्लेक्स आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, जे काही ऑर्गॅनल्स आहेत ते मेम्ब्रेन बाउंड असतात. ओके, तर त्यावेळेस त्यांच्या फंक्शनशी सायटोप्लाझमचा काहीच संबंध नसतो. जर मायटोकॉन्ड्रिया एनर्जी फॉर्म करतोय, एनर्जी कारण की त्याला आपण पॉवर हाऊस म्हणतो, तर तो एनर्जी फॉर्म करण्याचं काम करतोय, तर त्याच्यामध्ये सायटोप्लाझमचा काहीच इंटरफिअर नसतो. तो त्याचं काम करतो आणि मायटोकॉन्ड्रिया स्वतःचं काम करतो. पण मायटोकॉन्ड्रिया कुठे लोकेटेड आहे तर सायटोप्लाझममध्ये लोकेटेड आहे. तर अशा ज्या काही मेम्ब्रेन्स स्वतःचं काम करतात आणि त्यांच्याशी सायटोप्लाझमचा काहीच इंटरफिअर नसतो, त्यावेळेस अशा ज्या काही मेम्ब्रेन्स आहेत त्यांना एंडोमेम्ब्रेन्स असं म्हणतात. काय म्हणतात? एंडोमेम्ब्रेन्स म्हणतात. तर जनरली सायटोप्लाझम काय आहे, कुठे लोकेट असतो तर न्यूक्लिअर मेम्ब्रेनपासून ते प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये जो स्पेस आहे त्याच्यामध्ये जे फ्लुइड आहे त्याला आपण काय म्हणतो? सायटोप्लाझम म्हणतो. आणि सायटोप्लाझममध्ये जनरली काय काय कंटेंट असतात तर ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक कंटेंट्स असतात. त्याच्यामध्ये त्याची जी मूवमेंट आहे त्याला आपण सायक्लोसिस असं म्हणतो. सायक्लोसिस म्हणजे काय, जो काही सायटोप्लाझम आहे त्या ऑर्गॅनल्स सोबत कसा इंटरॅक्ट होतो किंवा मूव्ह होतो त्याला आपण सायक्लोसिस म्हणतो. तर ती युनिडायरेक्शनल असू शकते जर लार्ज ऑर्गॅनल्स असतील, आणि जर जास्त ऑर्गॅनल्समध्ये तो सायटोप्लाझम असेल, सायटोप्लाझममध्ये जास्त ऑर्गॅनल्स असतील तर तो मल्टी डायरेक्शनल असेल. पण ज्यावेळेस कोणताही मेटाबॉलिझम ॲक्टिव्हिटी सेलमध्ये होते त्यावेळेस त्या मेटाबॉलिझम ॲक्टिव्हिटीसाठी सायटोप्लाझम हा रॉ मटेरियल म्हणून यूज केला जातो. कारण की सायटोप्लाझमसाठी लागणाऱ्या जेवढ्या काही एन्झाईम्स, वॉटर, मिनरल्सची गरज आहे ते सगळे कुठं असतं तर सायटोप्लाझममध्ये असतं. म्हणून सायटोप्लाझम मेटाबॉलिझमच्या वेळेस काय करतो तर त्यांना हेल्प करतो आणि सायटोप्लाझमला रॉ मटेरियल म्हणून इन्क्लुडेड केलेलं. त्याच्यानंतर जे काही सेलमध्ये मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स आहेत, जसं की मायटोकॉन्ड्रिया आहे, प्लास्टिड आहे, क्लोरोप्लास्ट आहे, तशा मेम्ब्रेन बाउंडशी सायटोप्लाझमचा काही संबंध नसतो ज्यावेळेस त्यांचं काम ते करतात. कारण की मायटोकॉन्ड्रियाचं जर काम हे एनर्जी फॉर्म करण्याचं आहे तर तो एनर्जी फॉर्म करतो, पण सायटोप्लाझमशी त्याचा काहीच संबंध येत नाही. म्हणून सायटोप्लाझम ज्यावेळेस स्वतःचं वर्क करतो त्यावेळेस मायटोकॉन्ड्रिया त्याच्यामध्ये इंटरफेअर करत नाही. तर जे काही मेम्ब्रेन्स आहेत, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किंवा मायटोकॉन्ड्रिया, असे मेम्ब्रेन्स स्वतःचं काम स्वतः करतात आणि ते जे काही काम आहे तशा मेम्ब्रेन्सना एंडोमेम्ब्रेन्स म्हणून ओळखलं जातं. तर याच्यानंतर जो आपण पार्ट शिकणार आहोत तो सायटोप्लाझममध्ये जे काही ऑर्गॅनल्स आहेत, ओके, सायटोप्लाझ्मिक मॅट्रिक्समध्ये जे काही ऑर्गॅनल्स प्रेझेंट आहेत त्याची आपण डिटेलमध्ये एक एक पार्ट्स